लातूरमध्ये जाऊयात. पंकजा मुंडे बोलतायत. सत्ता येते ना, नुसत्या भावनांवर सत्ता येऊ शकत नाही. सत्ता माझे पिता आणि माझे नेता, तुम्हा सर्वांचे नेता, लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेबांच्या त्यांचीच कर्मभूमी असणाऱ्या लातूर येथे जिल्हा परिषदेच्या प्रांगणात जे शेवटी त्यांनी पंचायत राज मंत्री म्हणून अखेरचा श्वास घेतला, त्याच जिल्हा परिषदेच्या प्रांगणात त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा आज अनावरण करण्यात आलेला आहे. या अनावरणाच्या कार्यक्रमाला आवर्जून जे उपस्थित आहेत, कदाचित भाग्यामध्ये दुसऱ्या कोणाच्याही हस्ते उद्घाटन नव्हतं, त्यांनीच मुख्यमंत्री म्हणून हे उद्घाटन करावं अशी मुंडे साहेबांची स्वतः इच्छा होती. ते आदरणीय या महाराष्ट्राचे अत्यंत कष्टाळू आणि कर्तृत्वान मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय शिवेंद्रसिंहराजे भोसले, माझे सहकारी मंत्री ग्रामीण विकास त्यांच्याकडे आहे, मागच्या 5 वर्षाच्या आधी माझ्याकडे होतं, त्यामुळे त्यांच्याकडनंही खूप अपेक्षा आहे ग्रामीण भागाच्या. जयकुमारजी गोरे ज्यांनी माझ्यापूर्वी भाषण केलं, माझे बंधू, माझे कृषी मंत्री धनंजयजी मुंडे ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आणि या अनावरणाच्या सोहळ्याला एवढं चांगलं भव्य सोहळा आयोजन करण्यामध्ये ज्यांनी अग्रेसर आहेत, ते आमदार रमेशप्पा कराड. मुंडे साहेबांनी ज्यांना युवा मोर्चाचा अध्यक्ष बनवलं ते देवेंद्रजी, नंतर ज्यांना बनवलं ते धनंजय मुंडे, आणि त्यांच्यानंतर ज्यांना बनवलं ते संभाजी पाटील निलंगेकर, तेही मंचावर उपस्थित आहेत. त्यांनी पालकमंत्री म्हणून काम केलं. आमच्या ते आमदार झाले 2दा याचा आनंद आहे, पण आमचं फार वट होती ते असताना मुख्यमंत्री कार्यालयात. अभिमन्यू पवार आता आमदार आहेत, 2दा आनंद आहे. आमचे आमदार विक्रम काळे, आमदार संजय बनसोडे, आदरणीय पाशाभाई पटेल माझे आमदार आता कृषी मूल्य आयोगाचं काम करतायत, बांबूवर फार मोठं काम करतायत. आमचे भाऊजी, आमचे लाडके गोविंदरावजी केंद्रे अण्णा, शिवाजीरावजी कवेकर, संजय कोडगे, या पुतळ्यामध्ये भरपूर धडपड ज्यांनी केली ते तेव्हाचे जिल्हा परिषदचे अध्यक्ष राहुल केंद्रे, ज्यांनी खूप सहकार्य मला केलं, आणि म्हणून आम्ही मराठवाड्याची स्थानिक स्वराज्य संस्थेची जागा आम्हाला खूप आशीर्वाद ज्यांच्यामुळे मिळाले. बसवराजजी पाटील, आमच्या बहीण अर्चना, म्हणजे तसं मी त्यांना वहिनी म्हणते, पण अर्चनाताई पाटील चाकूरकर, कलेक्टर वर्षाताई, त्यांचंही खूप कौतुक सगळेजण करतायत, आणि CEO जिल्हा परिषद राहुल कुमार मीना आणि आयुक्त मानसी मीना. इथे दोघेही मीनाच आहेत का? अच्छा, पती पत्नी एकत्रीकरण आहे, व्हेरी गुड. आणि समोर सर्व मान्यवर मंचावर उपस्थित आणि समोर उपस्थित मुंडे साहेबांवर कुठल्याही अपेक्षेविना त्यांच्या जाण्याच्या पश्चात 11 वर्ष झाले तरी सतत प्रेम करणारे तुम्ही सगळे वडीलधारी मंडळी, माझ्या माय माऊल्यांनो आणि युवा बांधवांनो, खरं आजचा दिवस असा आहे, काय बोलावं मला कळत नाही. ज्या दिवशी मुंडे साहेबांचं निधन झालं त्या धक्क्यातून कशी त्या म्हणजे धुक्यामध्ये वावरल्यासारखे आम्ही कितीतरी दिवस वावरलो. मी जेव्हा हॉस्पिटलमध्ये गेले त्या सगळ्या दिल्लीमध्ये मला कोणीच ओळखीचं वाटत नव्हतं, तेव्हा मुंडे साहेबांच्या मृतदेहापाशी देवेंद्रजी उभे होते, आणि तो एकच चेहरा मला वाटलं की अरे मी देवेंद्रजी म्हणून तिथे खूप जोरात टाहो फोडला. कारण मला असं वाटत होतं की विमानात बसताना आदरणीय नितीनजींचा फोन आला होता, त्यांनी सांगितलं होती परिस्थिती, पण मन मानत नव्हतं. मला वाटत होतं एवढ्या लाखो लोकांच्या प्रार्थना माझे बाबा नाकारणार नाहीत, ते मास लीडर आहेत, ते लोकांची कधीच नाही म्हणत नाहीत, ते लोकांची याचना कधीच नाकारणार नाहीत.
मी दवाखान्यात जाईपर्यंत मुंडे साहेब चमत्कारिक दृष्ट्या ते ट्राय करत होते ना, त्यांना रिवाईव्ह करायचं, ते जीवित असतील अशी अपेक्षा, भाबडी अपेक्षा होती. त्यांचा मृत्यू स्वीकारण्यासाठी खूप 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 दिवस लागले. त्यांची डॉक्युमेंटरी बनवली तेव्हा कळत नव्हतं की काय ओळी मुंडे साहेबांसाठी बोलाव्या. एक आह भरी होगी हमने न सुनी होगी, एक आह भरी होगी हमने न सुनी होगी, जाते जाते तुमने आवाज तो दी होगी. हर वक्त यही है गम, उस वक्त कहां थे हम, कहां तुम चले गए. मुंडे साहेबांनी जीवनात काय कमवलं मला माहित नाही, कारण मी त्यांची वारस आहे. वारस तुम्ही सर्वच आहात. मंचावरचे देवेंद्रजी आहेत, मंचावरचे सगळे लोक आहेत. पण जेव्हा लोकसभेची 2014ची निवडणूक झाली तेव्हा एका सभेत साहेबांनी सांगितलं, पंकजा धन्यवाद. छोटीशा पंकजाचा ऊर भरून आला. का धन्यवाद म्हणले डझनभर आमदार मला पाडायला बसले होते, माझी एकच लेक 12 आमदारांना भारी पडली आणि माझा वारसा मी निवडला. जिवंतपणी त्यांनी मला वारस घोषित केलेला आहे. आणि हे वारस जमीन, जायदाद, पद, प्रतिष्ठा